याजसाठी केला होता याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, हाताने शेतीने पावलो विसावा, हाताने शेतीने पावलो विसावा, मंडल्या धावा तृष्णजिया, मंडल्या धावा तृष्णजिया, कवतुक वाटे झाले या वेसाचे, कवतुक वाटे झाले या वेसाचे, नाव मंगळाचे तिने गोणे, नाव मंगळाचे तिने गोणे, हाताने शेतीने पावलो विसावा, हाताने शेतीने पावलो विसावा, मंडल्या धावा तृष्णजिया, मंडल्या धावा तृष्णजिया, तुका म्हणे मुक्ती परणेले नोवरी, तुका म्हणे मुक्ती परणेले नोवरी, आता दिवस चारे खेळी मेळे, आता दिवस चारे खेळी मेळे, तुका म्हणे मुक्ती परणेले नोवरी, तुका म्हणे मुक्ती परणेले नोवरी, आता दिवस चारे खेळी मेळे, आता दिवस चारे खेळी मेळे, आता निशितीने पावलो विसावा, आता निशितीने पावलो विसावा, मंडल्या धावा तृष्णजिया, मंडल्या धावा तृष्णजिया, गोपाल कुमारी, साठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया, कवतुक वाटे झालिया वेचाचे, कवतुक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, विठ्ठल याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण सन्नादिया, दोसरे चरण संताजिया, दोसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपा धाणे कले
दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका याजसाठी केला होता अट्टहास शेवटीचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेच्या सगळ्या जगद्गुरु तुकोबर आहे. या अभंगामधून मनुष्य जन्माची इति कर्तव्यता काय आहे. जो जो म्हणून जीव मनुष्य जन्माला आलेला आहे त्याचं नेमकं साफल्य कशामध्ये आहे याचं वर्णन करणारा असा हा अभंग आहे. आज या ठिकाणी आमच्या पिठेवाडी गावामध्ये आमच्या फडावरचे निष्ठावान सेवक वैकुंठवासी भगवान रामचंद्र दडस यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताची ही सेवा आहे. निष्ठा कशी असावी, निष्ठा कशी जपावी हे जर बघायचं झालं ना त्यांचं पूर्ण जीवन बघावं. त्यांनी जो जो मनामध्ये ध्यास घेतला तो तो ध्यास त्यांनी पूर्ण केला. त्यांच्या मनामध्ये एक इच्छा होती की माझ्या इथं दत्त मंदिर व्हावं. दत्त मंदिर ही उभा केलं. कारण त्या काळामध्ये हे त्रिकूट होत. ही 3 माणसं असायची. एक भगवानराव दडस, दुसरे तुकाराम मासाळ आणि श्रीरंग डोमाळे हे 3 जण मिळून गावातले धार्मिक कार्य पूर्णपणाने हाताळत असत. गावातला सप्ताह असेल, पंढरपूरची पौष महिन्यातली पंगत असेल, वारीला येणं जाणं असेल, हे सगळं 3घांनी हाताळायचं. आणि आमच्यावर, आमच्या घरावर अतिशय निरतिशय प्रेम केलेली ही सगळी माणसं आहेत. आणि त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण सर्वत्र या ठिकाणी आहोत. मी नेहमी सांगत असतो, पुण्यस्मरण कोणाचं होतं? ज्याने आयुष्यामध्ये जर काही पुण्य संपादन केलेलं असेल अशांचं पुण्यस्मरण होतं. आपल्याकडं पद्धत आहे, देवाच्या जयंत्या आपण साजऱ्या करतो. मग कृष्णाष्टमी असेल, रामनवमी असेल, वामन जयंती असेल, परशुराम जयंती असेल, देवाच्या जयंत्या साजऱ्या करतो. संतांचे समाधी सोहळे साजरे होतात. संतांचे जे सेवक आहेत त्यांचं पुण्यस्मरण साजरं होतं. आणि सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांचं एकदा वर्ष श्राद्ध झालं की पुन्हा वडील कवा वारला हे सुद्धा त्यांना माहिती नसतं. की ज्यांनी आयुष्यामध्ये काहीतरी पुण्य संपादन केलेलं आहे अशांचं पुण्यस्मरण होतं. आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजची ही सेवा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कुठलीही गोष्ट जर करायची झाली तर त्याच्यासाठी अट्टहास करावा लागतो. तुम्ही म्हणाला आम्ही काय अट्टहास कमी करतोय का? आम्हीही भरपूर संसारासाठी अट्टहास करतोय ना. रात्रीचा दिवस करतोय, दिवसाची रात्र करतोय, हाडाची काढं करतोय, रक्ताचं पाणी करतोय. आम्ही अट्टहास करतोय ना. पण आज तुमचा आमचा अट्टहास कशासाठी? ल्यावे खावे बरे असावे सदैव, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेच करे आवडवासारे, हेच करे आवडवासारे. ल्यावे खावे बरे असावे सदैव, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेच करे
आमचा अट्टास याच्यासाठी आहे, ल्यावे म्हणजे आम्हाला घालायला कपडे चांगले असावेत, चांगलं खायला असावं आणि सदा बरं असावं. कवा तरी बरं असावं नाही, सदा बरं असावं. सदा बरं राहतं का हो? आणि जर सदा जर बरं राहायला लागलं तर दुःख काय असतं हे आपल्याला कळेल का? आणि हे राहटगाड काय, दुःखामागून सुख येतंय, सुखामागून दुःख येतंय. ज्या वेळेस आपलं पाप फळं द्यायला येतं त्यावेळेस आपल्याला दुःख निर्माण होतं, आणि ज्यावेळेस आपल्याला पुण्य फळ द्यायला येतं त्यावेळेस आपल्याला जीवाला सुख निर्माण होतं. साधं गणित आहे. आपल्याला जर सुख वाटायला लागलं की आपण असं समजावं की आपल्या आयुष्यातलं पुण्य कमी होत चाललंय, आणि दुःख जर सतत येत असेल तर आपण असं समजावं की आपल्या आयुष्यातलं पाप निघून जायला लागलंय. मला सांगा, पाप जावं का पुण्य जावं? काय जावं? होय बुवा, काय जावं? पाप जावं. मग त्यासाठी काय करावं लागेल? दुःख येणं गरजेचं आहे. पण तुमचा आमचा अट्टास अशासाठी असतो की ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी. आपल्या संसारिकाची हाव ही असते, माझं बरं व्हावं, मला खायला चांगलं मिळावं, मला चांगले कपडे घालायला मिळावेत, मला लोकांनी चांगलं म्हणावं, याच्यासाठी आपला अट्टास. आणि संत महात्मे सांगतात, मनुष्य जन्माला येऊन हे नुसतं खाण्यापिण्यापुरतं मनुष्य जन्म नाही आहे महाराज. भगवान परमात्मा सगळ्याची काळजी घेतो. ज्याचं जिथं असेल तिथं त्याला बरोबर नेऊन पोच करण्यापर्यंत भगवान परमात्मा काळजी घेतो. भगवान परमात्म्याचं सर्वसामान्य प्रेम सर्व जीवावर आहे, सर्व जीवावर आहे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वसामान्य प्रेम आहे. पण विशेष प्रेम त्याचं स्वतःच्या कुटुंबियावर आहे, आणि पूर्ण प्रेम जर कुणावर असेल तर ते भक्तावर आहे. पूर्वीच्या काळात खडी व्हायची. आताची खडी म्हणजे मशीनला लगेच पोतं लावले, पोतं टाचलं रे टाचलं की जाऊ दे अडतीला. पूर्वीच्या काळात राशीच्या राशी पडायच्या. एका घरातला लहान बालक सहज खेळत रांगत त्या राशीजवळ गेला. ती रास होती हरभऱ्याची, आणि कसं त्याचा पाय घसरलं त्याच्यात राशीत पडलं. राशीत पडल्यानंतर कालवा करायला लागला मुलगा. बाजूने बघितलं लोकांनी, त्याला बाजूला घेतलं, पण त्याच्या नाकात एक हरभरा गेला होता. हरभरा काढण्यासाठी बराच प्रयत्न झाला. आईनं काढायला गेले, वडील काढायला गेले, मेळ लागेना. गावात डॉक्टर होता, डॉक्टरकडे गेले, त्यालाही निघेना. मग म्हणले आता जाऊ द्या मोठ्या गावाला, म्हणजे अकलूजला जाऊ द्या म्हणून गाडी केली पेटीवाडीतनं. अकलूजला गेले, इनामदारच्या दवाखान्यापुढं गाडी गेली, गाडी आत गेली. त्या मुलाला आईनं घेतलेलं आहे आपल्याकडेवर, आणि त्या गाडीच्या खाली उतरली. इथं 2 तास बदले, तो हरभरा निघाला नाही. पण त्या पोराला अशी काय जोराची शिंक आली, त्या शिंकेबरोबर तो हरभरा खाली पडला, आणि तिथं एक त्या झाडावर चिमणी होती, ती पडदिशी आली, ती हरभरा घेतला आणि निघून गेली. त्या चिमणीला हरभरा तिथं पोच करण्याचं काम भगवान परमात्म्याने केलं. ज्याचं जिथं असेल तिथंपर्यंत नेऊन पोच करतो. हे सामान्य प्रेम आहे. विशेष प्रेम स्वतःच्या कुटुंबियावर आहे. त्याला 108 बायका, 16,107 स्त्रियाला 10 मुलं आणि 1 मुलगी होती. एकच अशी होती की तिला काहीच नव्हतं. तिला सतत खंत राहायची की माझे सगळ्या सोबतीला मुलं आहेत आणि मी एकटीच अशी वाज का. शेवटी नारदाला तिनं विचारलं. नारदाने सांगितलं काही हरकत नाही, होईल, पण एक काम कर, तू रोज 1000 कमळाने भगवान शंकराची आराधना कर. म्हणली ठीक आहे.
भगवान श्रीकृष्ण परमात्मा महालात आल्यावर सांगितलं, नारदाने असा असा उपाय सांगितलेला आहे की आपण दोघांनी मिळून भगवान शंकराची रोज 1000 कमळांनी पूजा करायची आहे. भगवान परमात्मा म्हणले काही हरकत नाही, मी पूजा करायला येईल, पण साहित्य बिहित्य सगळं तुझं तू गोळा करायचं. आता आपल्याकडं कसं असतं, जर एखादा घरी काही कार्यक्रम म्हणलं तर आपण सत्यनारायण धरा, सत्यनारायण म्हणलं तर ते भटजी यादी देते. सामान कोण आणतो? आपणच आणतो. पत्रिका कोण छापतो? आपणच छापतो. वाटतो कोण? आपणच वाटतो. पूजेला बसायच्या टायमाला भटजी काय म्हणतात, त्यांना बोलवा, लावा हाताला हात. ते म्हणजे ते साहित्य तुझं तू गोळा करायचं. मी साहित्य वगैरे काही बघणार नाही, पण पूजेला निश्चित येईल. तिलाही मोठा आनंद झाला की एक येणार न येणारा माणूस येतो म्हणला, हे सगळ्यात मोठं. ह्याला काही काम कमी नाही. रोज पूजा सुरू झाली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, 3 आठवडे झाले, 29 दिवस ती पूजा पूर्ण झाली. आता शेवटचा 1च दिवस राहिला. मग ते साहित्य गोळा करत असताना त्या दिवशी तिला काही कमळं जे मिळाली ती फक्त 999च कमळं मिळाली. 1 कमळ काही केल्या मिळेना. सगळी पृथ्वी पालती घातली, पाताळात गेली, स्वर्गात गेली, 1 कमळ काही मिळेना. खिन्न झाली. तिला असं वाटलं की आतापर्यंत जे आपण केलेलं आहे 29 दिवस वायाला जाणार, जर 30वा दिवस जर नाही साधल्या गेला तर. पूजेची वेळ झाली. भगवान परमात्मा आले. चेहरा पडलेला. भगवान परमात्म्याने विचारला, अगं काय आज तर शेवट आहे, तुझा चेहरा आनंदाने प्रफुल्लित राहिला पाहिजे होता, पण चेहरा का पडलेला आहे? तिनं सांगितलं काय करू. तिन्ही लोकांमध्ये फिरले पण कमळ काही एक मिळेना. म्हणले ते मला नाही सांगायचं, तुझं तू बघायचं. शेवटी करुणा भागली. म्हणली ठीक आहे, पूजा तर चालू दे. पूजा सुरू झाली. 999 कमळं वाहिली. भगवान परमात्म्याने विचार केला, आता कमळ कुठून येणार. म्हणून आपला स्वतःचा डोळा काढला आणि भगवान शंकराला वाहिला, कारण डोळ्याला कमळाची उपमा आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवाधिदेवा. सगळा अभंग बघा. कमल नाही ना, कमलापती. डोळ्याला कमळाची उपमा आहे, म्हणून तो बाबा 3 डोळ्याचा आहे. हे कशामुळे केलं? विशेष प्रेम असल्यामुळे. आणि पूर्ण प्रेम जर कोणावर असेल तर जे त्याचे भक्त आहेत त्या भक्तावर मात्र भगवान परमात्म्याचं पूर्ण प्रेम आहे. मग तो त्याच्यासाठी बाकी कुठलीही गोष्ट काही बघत नाही, त्या भक्ताच्या सतत मागं पुढं राहतो. कशासाठी मागं पुढं राहतो? भक्त जाय सदा हरिकीर्ती गात, त्या सवे अनंत हिंडत असे. त्याच्या बरोबर हिंडतो की त्याच्यावर येणारे सुखदुःखाचे प्रसंग सहन करतो. तर सुखदुःखाचे प्रसंग म्हणल्यानंतर सुखाचे प्रसंग बी देव सहन करणार आणि दुःखाचे प्रसंग बी देव सहन करणार का? म्हणण्याचा प्रघात आहे. गणितात एक सिद्धांत आहे, अधिक उणे बरोबर काय, तर ते उणे येत. तसं सुखदुःख म्हणजे दुःखच. आपण म्हणतो ना एखाद्याला, अरे चला त्याच्या घरी जरा जाऊन येऊ, ते सुखी दुःखी झालाय. त्याच्या घरी कोण वारलेलं आहे ते सुखी दुःखी झालंय. म्हणजे त्या वारलंय म्हणून त्याला सुख बी झालं आणि दुःख बी झालं का? सुखी दुःखी शब्दाचाच अर्थ आहे दुःख झालं. तसं पूर्ण प्रेम त्या भक्तावरचं जे काही येणारे दुःखाचे प्रसंग आहेत ते स्वतः भगवान परमात्मा सहन करतो. मला सांगा, हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी किती प्रयत्न केले हो? आपलं प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने किती प्रयत्न केले? जवळजवळ 11 प्रयोग केले. हलाल विष प्यायला दिलं, उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं, उंच कड्यावरनं फेकलं, समुद्रामध्ये बुडवलं, त्याच्यावर मोठाले पर्वत टाकले.
अघोरी विद्येचा प्रयोग केला. जहाल असणारे जे काही सर्प आहेत, नाग आहेत, इंगडे आहेत, विंचू आहेत, अशा पेवामध्ये टाकलं. आणि शेवटचा प्रयोग म्हणून डोंगरा एवढी चिता रचली, पेटवली आणि त्यात प्रल्हादाला उचललं आणि टाकून दिलं. प्रल्हाद काय जळाला का? उलट प्रल्हादाने त्या ठिकाणी काय केलं? थैतया थैतया नाचून भजन जेव्हा सुरुवात केली आणि तिथून सांगायला लागला, बाबा मला हा अग्नी कसा वाटतोय सांगू का? जसं कमळाच्या पानावर बसल्यावर गार वाटतं तसा अग्नी गार वाटतं. गार आहे का अग्नी? जर कोणाला वाटत असेल तर त्याने छोटासा प्रयोग करा घरी गेल्यावर, इथं नका. उदबत्ती असते ना, उदबत्तीचा जरा चटका लावून बघा. 2 दिवस माणूस ते हात चोळतोय आणि डोंगरा एवढी चिता रचली आहे, आकाशाला ज्याच्या ज्वाळा भिडल्या तो म्हणतो मला हा अग्नी गार वाटतोय. मला सांगा ही उष्णता सहन केली कुणी? भगवान परमात्म्याशिवाय दुसरा कुणी नाही. म्हणून भगवान परमात्मा पूर्ण भक्तावर प्रेम करतो. म्हणून मनुष्य जन्म जो मिळतो तर मनुष्य जन्मात मिळाल्यानंतर त्यांनी करावं काय? मनुष्य जन्मामध्ये काळाला मोठं महत्त्व आहे. आपण एका काळाची सतत चिंता करतो, रात्रंदिवस त्या काळाची चिंता करतो. तो म्हणजे माध्यान्ह काळ. जरी झाला संन्यासी तरी माध्यान्हासी, कारण भूक ही प्रत्येकाला लागते ना, त्याची आपण चिंता करतोय. पण याही पेक्षा सगळ्यात मोठा जो काळ आहे तो म्हणजे अंतकाळ. आणि तो अंतकाळ सांभाळणं, त्या अंतकाळाचं स्मरण मात्र आपण ठेवत नाही. बरं केव्हा येईल आपल्याला माहिती आहे? माहिती नाही. कल्पनाच आपल्याला नाही की आपण ह्या दिवशी जाणार आहोत. आता मला कल्पना आहे की 3 तारखेला मी पिठेवाडीला येणार आहे. तशी कल्पना आहे का आपल्याला? कल्पना असू शकत नाही. माणसाने अंतकाळाचं स्मरण सतत ठेवावं आणि ते स्मरण संतांना होतं. आणि संतांना चांगलं माहिती होतं अंतकाळी ज्याच्या नामाले मोखा, अंतकाळी ज्याच्या नामाले मोका, अंतकाळ ज्याच्या नामाले मोका, अंतकाळी ज्याच्या नामाले मोका, तुका म्हणे सुख पार नाही, पार नाही. कामने तुका पार नाही, पार नाही. अंतकाळी ज्याच्या नामाले मोका, अंतकाळी ज्याच्या मुखामध्ये देवाचं नामस्मरण येतं ना, त्याच्या सुखाला पारावार नाही, म्हणजे तो मुक्त झाल्याशिवाय राहत. मला सांगा अजामेळाने काय केलं? महान पापी असलेला अजामेळ, पण नारदाने उपाय सांगितला. त्याला बरीच मुलं झालेली आहेत. मग कुणाचं नाव धोंड्या ठेव, कुणाचं दगड्या ठेव, कुणाचं काय ठेव, कुणाचं काय ठेव. पण शेवटचं एक मुलं झालं, लाडकं मुलगं.
त्यांनी त्या नारदाने सांगितलं की अजामेळा, आणि त्याचं पापच एवढं होतं की त्याला प्रायश्चित्त काय द्यावं पंचायत होत. पोराचं नाव नारायण ठेव. त्यांनी नारायण ठेवलं आणि त्याचा एवढा लळा लागला, एवढा लळा लागला, सारखं नारायण 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 करायला लागला. आणि असं करत करत त्याचा अंतकाळ आला. आणि अंतकाळ येत असताना त्या मुलाकडे लक्ष गेलं आणि म्हणला, नारायणा आता तुझं कसं होईल? परिणाम काय झाला? पुत्राची आलोभे नष्ट म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. यमदूत बी आलेले, विष्णुदूत बी आले, दोघांचं भांडण झालं. विष्णुदूताने सांगितलं, यांनी शेवटच्या क्षणी देवाचं नाव घेतलं, हे गिराईक आमचं आहे. यमदूताने सांगितलं, ह्याचं पाप एवढं आहे की हे गिराईक आमचं आहे. म्हणले अजिबात जमणार नाही, यांच्या शेवटच्या टायमाला देवाचं नाव घेतलंय आमचं आहे. आणि त्याला उद्धार केला. मला सांगा, शेवटच्या वेळेस देवाचं नाव मुखाला येईल का? येणार नाही. किती प्रयत्न करा, येणार नाही. एक वेळेस देवाचं नाव मुखामध्ये येण्यासाठी अनेक जन्माची पुण्य येईल लागते. अनंत जन्माची असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. अनंत जन्माची पुण्य येईल लागते. आणि जर शेवटचा आपला जर गोड करायचा असेल, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. कशाने? भगवान परमात्म्याच्या प्राप्तीने. आणि जर शेवट गोड व्हायचा असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागतंय? जन्मल्यापासून अंतकाळापर्यंत अट्टाहास करावा लागतो. तेच तुकोबराय पहिल्या चरणामध्ये. यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चितीने पावलो विसावा. कुंडली या दावा केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा
त्याच्यासाठी अट्टहास करावा लागतो की शेवट गोड व्हावा. काही लोक म्हटले आम्ही 2 नोकर ठेवू ना. आम्ही मरायच्या टायमाला ते 2 नोकर आमच्या कानात म्हणतील बाबा रामकृष्ण हरी म्हणा, मग आम्ही रामकृष्ण हरी म्हणू. एवढं सोपं आहे? तोंडाला येणार नाही महाराज. एक असा गृहस्थ होता, निवळ कवडी चुंबक, कधी उष्ट्या हातानं कावळा सुद्धा हाणला नाही त्याने. पै 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 जमा करून ठेवून 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 भलं मोठं गबाळ केलं. वय झालं. वय झाल्यावर पोराने काय सारखा याला खोकला लागलेला, याला कप झालेला, हे खोकायचं आणि कप सगळ्या त्या बंगल्यात थोकायचं. कोणाला बरं वाटणार आहे? पोराने मग बाहेर आपलं गोठा होता, त्या गोट्यातली गुरं काढली, चांगलं सारवून काढलं, तिथं गोट्यामध्ये ठेवलं. त्याला घरघर लागली महाराज, बोलता येईना. मुलं मात्र धार्मिक होती. आणि एवढं असल्यामुळं आदल्या दिवशी नुसत्याच काही लक्ष्म्या त्यांनी विकत घेतल्या होत्या. त्या बी काय पैसे देऊन घेतल्या नव्हत्या. घरात जेवढं काही शिळपाकं होतं ना त्या काळातलं, बरं का, आत्ताचं नाही. शिळपाकं देऊन काय उष्ट देऊन त्या किरसुने घेतल्या होत्या. आणि त्या म्हाताऱ्याची नजर गेली समोर. जिथं किरसुन्या ठेवल्या होत्या तिथं एक गाईचं वासरू त्या किरसुन्या चाटत होतं. ह्याला तरी बोलता येत नव्हतं. तर पोराला सांगायचं कसं? घरघर लागली आहे. हे लागलं वरडायला, वाके वाके वाके. पोराला वाटलं बा आपल्या वडिलाला आता अंतकाळ आलाय, वासुदेव केशव म्हणायचं. म्हणून जवळच वैद्य होता, वैद्याला बोलवलं. वैद्याने ती एक हेमगर्भा नावाची गुटी उघडली, त्याच्या जिभेला चाटायला दिली. ह्यानं पहिलं वाक्य काय वापरलं? अरे मूर्खानो, काय मी जिवंत आहे तर अशी उधळपट्टी करायला लागला, मी मेल्यावर काय करताल? म्हणजे काय झालं बाबा? म्हणा ना आता वासुदेव केशव. अरे का कुठला वाशन कुठला केशा ते बघा म्हणले समोर. वासरू किरसुनी खायला लागले. देवाचं नाव येणार. ते असलं होतं कवडी चुंबक. म्हणला सांगा पोरानो, मला बोलता येत नव्हतं. तुम्ही काय केलं रे? काय नाही म्हणले, वैद्याला बोलवलं, त्याच्याकडनं ती मात्रा घेतली, ती तुमच्या जिभेला चाटवल्यावर तुम्हाला बोलता आलं. म्हणले किती पैसे गेले? म्हणलं 300 रुपये गेले. म्हणलं पोर. अरे 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 म्हणलं, आता याद राखा म्हणला, माझा 10वा करू नका, 11वा करू नका, गोडाचं घालू नका, वर्षश्राद्ध घालू नका. त्याच्यातच सगळं आलं म्हणून समजा. मला सांगा, कमव कमव कमवला आणि हाय असा गेला. जीवनाचं साफल्य करायचं असेल तर सतत भगवंताचं नामचिंतन जन्मल्यापासून करावं लागतं. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. याच देही घडे
आपल्याला शेवट जर गोड व्हायचं असेल तर त्याच्यासाठी अट्टाहासच करावा लागतो. देवाचं नाव सहजासहजी येत नाही. आणि देवाने हा देह दिलाय म्हणजे याच देहामध्ये सगळं करता येतं. जे काही करता येतं ते याच देहात करतं. स्वर्गामध्ये जायचं ठरवलं स्वर्गात जाता येतं. नरकामध्ये जायचं ठरवलं नरकात जाता येतं. पुन्हा जन्माला यायचं मरायचं हे जर ठरवलं तर तेही करता येतं. त्याच्यासाठी हे जंक्शन स्टेशन आहे. कारण जंक्शन स्टेशन त्यालाच म्हटलं जातं की सगळीकडे ज्या ठिकाणावरून जाता येतं अशा ठिकाणाला जंक्शन म्हटलं जातं. तसं हा मनुष्य देह जंक्शन स्टेशन आहे. आपण ठरवायचं आहे की जीवाच्या पाठीमागं लागलेला अनादी काळापासूनचं चक्र आहे. जन्माला यायचं जीवन जगायचं मरायचं पुन्हा जन्माला यायचं जीवन जगायचं मरायचं. हे जर संपवायचं असेल तर त्याच्यासाठीच अट्टहास करावं लागतं. आणि जर अट्टहास केला तरच मग हे चक्र संपतं. नाही तर हे राहडगाडगं सतत चालू आहे. किती जन्म झाला फेरा गणित नाही जे दातारा. आतापर्यंत किती वेळा जन्माला आलो आणि किती वेळा मेलोय. मरण 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 म्हणजे नेमकं काय हो? एकाच वाक्यात सांगतो, मरण म्हणजे झोप आहे. फक्त आता बरं मग झोपेची इच्छा प्रत्येक जण करतोय ना. झोप कोणाला प्रिय नाही? प्रत्येकाला झोप प्रिय आहे. झोप येणं गेलं तर गोळ्या खातोय पण झोप काढतोय. कीर्तनात तर बरेच झोपतात. नेमकी येतेच इथं. कारण विषय कधी ऐकायचा नाही. मग कीर्तनात आलं की ते कंटाळवाणं वाटतं. पण झोपेतला मनुष्य त्याच अवस्थेमध्ये जागा होत. त्याच देहामध्ये जागा होत. आणि मरण म्हणजे तीही झोपच आहे. फक्त या अवस्थेतनं गेला दुसऱ्या अवस्थेमध्ये जागा होणार. दुसऱ्या ज्या जन्मामध्ये जागा होणार. इकडं झोपला तिकडं जागा झाला. आता आपण रोज झोपतो. आपण याच देहाच्या माध्यमातून झोपतो आणि याच देहात जागा होतोय. पण अंतकाळ म्हणजे याच देहातनं जाग एकदा झोपला की दुसऱ्या देहामध्ये जा. नामचिंतनामध्ये एवढं सामर्थ्य आहे. जेवढं देवाच्या अंगामध्ये जेवढं सामर्थ्य आहे तेवढंच त्याच्या नामामध्ये सामर्थ्य. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुताची. भगवंताचं नामचिंतन केलं की मुक्ती ही मिळाल्याशिवाय राहत. आणि ती जर मुक्ती मिळवायची असेल तर त्याच्यासाठी सतत अट्टहास करावा लागतोय. त्यावेळेस शेवटचा दिवस गोड होतो. याजसाठी केला होता अट्टहास शेवटीचा दिवस गोड व्हावा. शेवट गोड व्हायचा म्हणजे नेमकं काय करायचं आहे? तर शेवट गोड व्हायचं म्हणजे विश्रांतीला प्राप्त व्हायचं. विश्रांती पावलो सांभाळावं म्हणजे विश्रांतीला प्राप्त व्हायचं. आणि ती एकदा विश्रांती घेतली की पुन्हा काही भानगडच राहत नाही ना.
आणि तेच तुकोबराय सांगतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा 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 कुंडल्या धावा कृष्णाचे या कुंडल्या धावा कृष्णाचे या कुंडल्या धावा कुंडल्या धावा कृष्णेचिया कुंडल्या धावा कृष्णाचे या कुंडल्या धावा कृष्णाचे कुंडल्या धावा कृष्णेचिया कुंडल्या धावा कृष्णेचिया आता निश्चिंतने पावलो वेसावा आता निश्चिंतने पावलो वेसावा आता निश्चिंतने पावलो वेसावा आता निश्चिंतने पावलो वेसावा बोला पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो वेसावा आता निश्चिंतने पावलो वेसावा तुकोबराय सांगतात, मी सतत अट्टहास केला, त्यामुळे माझा शेवट गोड झाला. शेवट गोड कसा झाला तर आता निश्चिंतीने मी विसाव्याला प्राप्त झालो. आणि पुढं काय झालं? खुंटलिया धावा तृष्णेच्या. माझी पुढची धाव खुंटली, कारण माणसाला जो जन्म घ्यावा लागतो तो एकाच गोष्टीनं घ्यावा लागतो. तृष्णेची म्हणजे वासनेची माझी वासना खुंटली. भगवंताचं जसं तुम्ही सतत सतत नामचिंतन करत जाल ना, तशी तशी आपली वासना ही निवृत्त होत जाते महाराज. भगवंताच्या नामचिंतनाचा जर एवढा परिणाम आहे की आपण त्याचं सतत रात्रंदिवस नामचिंतन जर करायला लागलो तर आपला शेवटही गोड होतो आणि आपली वासनाही निवृत्त होते. आणि माणसाला जन्म कशामुळे घ्यावं लागतं? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, हरे रूप झाले हरे रूप. जन्म जो घ्यावा लागतो तो वासनेच्या मुळे जन्म मिळतो. एक हिमालयामध्ये एक साध्वी तपश्चर्या करत होती. बालपणापासून तपश्चर्या करत होती. तिचं वय वरचेवर वाढत गेलं. एक दिवशी आजारी पडली. एवढी आजारी पडली की आजूबाजूच्या साधूंनी सांगितलं, आता हिचं काही खरं नाही, हिला काहीतरी औषधोपचार करावा लागेल. म्हणून वैद्याला बोलवलं. वैद्य गेला. त्याने तपासण्याच्या हेतूने हातामध्ये हात घेतला, नाडी पाहिली, औषध दिलं. आतापर्यंत कधीही पुरुषाचा स्पर्श न झालेली ती स्त्री त्या वैद्याचा हातात हात आल्याबरोबर तिच्या मनामध्ये अशी इच्छा उत्पन्न व्हायला लागली, पुरुषाचा हात असा असतो, पुरुषाचा हात असा असतो. सतत तो ध्यास लागला. आपण जर लग्न त्याच वेळेस केलं असतं तर किती बरं झालं असतं. असं म्हणत असताना प्राण गेले. पुढचा जन्म कशाचा मिळाला हो? पिंगळा नावाची वेश्या झाली महाराज. हेही जाऊ द्या. एक पुराण सांगायचे. त्यांचा एक चांभार शिष्य होता.
अनेक काळ त्यांनी पुराण ऐकलं होतं की त्याला वाटलं आपण काहीतरी गुरुदक्षिणा दिली पाहिजे, म्हणून त्यांनी एक सुंदर असा पूर्वीच्या काळात एक जोडा तयार केला. आणि जोडा तयार केल्यानंतर तो जोडा तयार करून पुराणिकाकडे गेला. सांगितलं, गुरुजी मी आत्तापर्यंत तुमचं पुराण ऐकलं आहे, माझी अशी इच्छा आहे की मी कारागीर आहे, मी अतिशय सुंदर सुबक असा हा जोडा तयार केलेला आहे, तुमच्यासाठी तयार केलेला आहे, तर तो तुम्हाला सुपूर्त करतो आहे. पण ते अंथरुणावर पडलेले होते, खिळून गेलेले होते. त्यांनी सांगितलं, बाबा समोर त्या कोनाड्यात ठेव. त्यांनी समोर कोनाड्यात ठेवला. ह्यांचं लक्ष सारखं त्या जोड्याकडे जायचं. परिणाम असा झाला, अंतकाळ आला, लक्ष त्या जोड्याकडे जायला. म्हणले एवढा चांगला जोडा केलाय पण कधी पायात घातला नाही. परिणाम रोहिदास महाराज सांबार म्हणून जन्माला यावं लागलं. आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाचं नाव काय? भारत. आणि त्यावेळी जड भरत नावाचा राजा आपल्या या पृथ्वीवर राज्य करत होता. त्याच्या राज्याची ख्याती अशी होती की 18 बहार वनस्पती, फुले फळे ओढती, 22 त्या पोकरणी, नद्या गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनी हा कासया वनसेविती. सगळी सुबत्ता गंगेसारख्या पवित्र नद्या त्याच्या राज्यातून व्हायच्या. फळ यांनी संपूर्ण पृथ्वी फुलून गेलेली, काही कमी नव्हतं. कुलवान स्त्रिया होत्या त्याच्या राज्यात. पण हे सगळं सुख सोडलं आणि अरण्यामध्ये गेला. कशासाठी? भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी. रोज ध्यान धारणा करायचा, ध्यान लावायचा, समाधी अवस्थेमध्ये राहायचा. सकाळच्या प्रहरी त्या बाजूने एक ओढा वाहत होता. त्या ओढ्यामध्ये नदीमध्ये त्या स्नान करायचा, आपलं अन्निक उरकायचा, समाधी लावायचा. एक दिवशी सकाळच्या वेळेस स्नानाला गेलेला असताना त्याच्या वरच्या बाजूला एक हरणी पाणी पित होती. ती गर्भवती हरणी होती. दिवस भरत आलेले होते. पाणी पित असताना तिनं सिंहाची आरोळी ऐकली. आधीच ती घाबरट जात. तिला वाटलं आता आपले काही धडगत नाही, जवळच जायतो, म्हणून तिनं या तीरावरून पहिल्या तीराला उडी मारत असताना तिचा तो गर्भपात झाला. आणि इकडं राजाचं त्या स्नान झालेलं होतं. त्यांनी सूर्याला अर्घ्य देण्यासाठी म्हणून ओंजळीत पाणी घ्यायला तिचा तो गर्भपात झालेला जो पाडस होतं ते नेमकं राजाच्या हातात आलं. अरे म्हणलं, पाणी एवढं आज जड कसं काय झालंय? बघतो तर ते पाडस आहे. सूर्याला अर्घ्य दिलं, त्या पाडसाला घेतलं, त्याला स्वच्छ केलं, आपल्या आश्रमामध्ये आणलं, त्याला बांधून ठेवलं. त्या पाडसाचा लळा महाराज त्याला लागला. ध्यान करायला लागला तर त्याच्या ध्यानात पाडसच यायला लागलं. त्यांनी खाल्लंय का नाही, पाणी पिलंय का नाही, का कोणी श्वापद आलंय त्याला खाऊन टाकतंय का, काय होतंय. आणि असं करत करत काही दिवसांनी काही हरणाचा कळप त्या ठिकाणी आला. त्या हरणात हे हरण होत झालं पाडस पुढं. त्या हरणात हरण मिसळलं, निघून गेलं. राजाला ध्यास मात्र त्याचा, अरे आता ते तिकडे गेलंय, ते जिवंत आहे का, कोणी श्वापदाने खाल्लंय का, काय केलंय का. असं करत करत प्राणोत्क्रमण झालं. परिणाम काय झाला? जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घासला वासनेचा. आणि ही वासना जर शांत व्हायची असेल तर अखंड नामचिंतन देवाचं करावं लागतं. तेच तुकोबारा सांगतात की आता आणि शिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या विठोबा. वटीचा आधी सगोड व्हावा, आता आणि शिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. तुकोबारा सांगतात की मी निश्चिंत मनानं भगवंताचं नामचिंतन केल्यामुळं त्या विश्रांतीला प्राप्त झालंय, माझी वासना संपली. आणि त्याचा परिणाम काय झाला की आत्तापर्यंत जे काही माझे जो दिवस काळ गेला त्या मला त्याचं कौतुक वाटतं की कौतुक वाटे झाली या वेचाचे. कशामुळं कौतुक वाटतंय
की जे मंगळाचं मंगळनिधी असलेलं नामचिंतन माझ्या मुखामध्ये, सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नामादी, आणि ते नामचिंतन असल्यामुळं माझा जो काही काळ गेला मला त्याचं कौतुक वाटलं. शेवट परिणाम काय झाला तर मी मुक्तिरूपी स्त्रीशी लग्न केलं. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आणि त्या मुक्तिरूपी स्त्रीशी लग्न केल्यामुळं तिच्या छंदामध्ये तिच्या तालामध्ये मी रममाण झालो. कशामुळं? शेवटपर्यंत अट्टास केल्यामुळं. नाहीतर आत्ता उठायचो ना आपण अट्टास करायचो म्हणायचो आणि आम्हाला मुक्ती मिळावी, एवढं सोपं. नुक्ती मिळेल, मुक्ती नाही मिळायची. म्हणजे मिळणारच नाही असं नाही, तेवढा अट्टास बी करावा लागेल. आणि इथून जरी सुरुवात केली तर मी नेहमी सांगत असतो, संसारातलं काहीच बरोबर येत नाही आणि परमार्थातलं काहीच वायाला जात नाही, काहीच जात नाही. संसारातलं किती केलं म्हणजे तुमच्या बरोबर येणार आहे. अब्जावधी रुपये कमवले, काय बरोबर नेणार आहे. परमार्थातलं तुम्ही जाणून परमार्थ करा, न जाणता करा. सहज रस्त्याने चाललाय, देवाचं नाव जरी कानावर पडलं तरी ते वायाला जात नाही. मग मला सांगा, सहज रस्त्यावर कानावर पडलेलं नाव जर वायाला जात नसेल तर आपण 8 तासानं नामचिंतन केलेलं वाया जाईल? जाणार नाही. तुकोबराय तर एका ठिकाणी सांगतात, नाम घेणारा वाया गेला, दाखवा मला एखादा तरी. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला सांगा, विणवित हो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. नामानं तरला नाही असा कोणी एखादा दाखवा. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून, सलगीच्या उत्तरा तुका म्हणे हे क्षमा करा. म्हणून भगवंताचं नामचिंतन अट्टासानं केल्यामुळं माझा शेवट गोड झाला आणि त्याच्यामुळं मी मुक्तावस्थेला प्राप्त झालो. हे तुकोबराय मूळचेच मुक्त आहेत, पण तुमच्या आमच्यासाठी ह्या गोष्टी तुकोबराय सांगतात की बाबांना तुम्ही आत्तापासून अट्टास करा, की जेणेकरून आपलाही शेवट गोड व्हावा. असं जर वाटत असेल तर आपण त्या भगवंताचं नामचिंतन सतत करावं. आणि तेच चिंतन भगवान महाराज दडस यांनी केलं. म्हणून आज हा सगळा समुदाय या ठिकाणी, की जेणेकरून भगवंताचं नामचिंतन असेल, वारी असेल, या सगळ्या गोष्टी कशासाठी करायच्या, की जेणेकरून आपल्याला जीवनामध्ये आपल्याला इतिकर्तव्यता प्राप्त व्हावी, आपल्या जीवनाचं साफल्य व्हावं, त्याच्यासाठी हा सगळा अट्टास आहे. नाहीतर ही करायची गरज काय, की भगवंताचं नामचिंतन करावं, त्याच्या वारीला जावं, संतांच्या वारीला जावं, हे त्याच्यासाठी आहे महाराज. आणि असं असल्यामुळं आपली सेवा जवळजवळ संपलेली आहे. कारण मला यायला उशीर झाल्यामुळं जरी कमी झालेली असली तरी थोडक्या वेळामध्ये, कारण पुढचे कार्यक्रम आहेत अजून नियमाने, तसं मगाशीच ओळखायला पाहिजे होतं, पण काही इलाज नाही. शेवटी परस्वाधीन जिन्नस, आम्हाला यायचं म्हणलं तर चक्रधरवी लागतोय.